पंढरपूरमध्ये दर्शन रांगेतील संतप्त भाविकांकडून मंदिर प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। मंदिर प्रशासनाच्या कारभाराविरोधात भाविकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। व्हीआयपी आणि ऑनलाईन दर्शन सुरू असल्याने दर्शनासाठी 10 ते 11 तास लागले, त्यामुळे दर्शन रांगेमध्ये उभ्या असणाऱ्या भाविकांचा संताप झाला। आज व्हीआयपी दर्शनमुळे अजून अडकलेली माणसं का असतात? देवाला सगळे भक्त सारखेच ना, अरे व्हीआयपी दर्शन का करतात? तुमची सोय नाही। मी आता सध्या दर्शन मंडपामध्ये विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनामध्ये आपण बघितलं तर आता सकाळी 9 वाजल्यापासून या पदस्पर्शनाच्या दर्शनासाठी भाविक लागलेले आहेत, परंतु या दर्शन रांगेमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे मंदिर समितीच्या वतीने घोषणाबाजी केली जात आहे। आपण बघितलं आबाल वृद्ध आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची चहा नाश्ता सोय दिली जात नाहीये। आता सकाळपासून 9 वाजल्यापासून मंदिर समितीचं दर्शन मिळत असल्यामुळे भाविक आता संतप्त झाले आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, काय सांगाल, कधी दर्शनाला लागला? माझी एकच विनंती आहे की ही न्यूज फक्त आज पुरता नसावी। मागणी हीच आहे की जर तुम्ही ऑनलाईन करताय तर सगळ्यांना सांगा की बाकीच्या लोकांनी येऊच नका, कारण मग विठ्ठलाला फक्त ऑनलाईन बुकिंगचेच भक्त हवे आहेत, आम्ही नको आहोत। आपल्या जे विठ्ठलाचं दर्शन घेणारे जे भाविक आहेत ते खेडे त्याच्यातून आलेले, त्यांना ऑनलाईन समजणार नाहीये, त्यासाठी ऑनलाईन कोण जी वयस्कर असते त्यासनी दर्शन भेटत नाही, जी देखावा करायचं त्यासनीच का दर्शन भेटतंय? व्हीआयपी त्याच्यापेक्षा दर्शन बंद करा, ऑनलाईन फॉर्म भरायची काय गरज आहे? हा आमचा प्रश्न आहे, काय संबंध आहे? पण व्हीआयपी दर्शन बंद करावं, सोयी सुविधा मंदिर समितीकडून देण्यात यावी अशा आता भाविकांनी मागण्या केलेल्या आहेत। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।